बाबांनी तुला तरी कॉन्टॅक्ट दिला मला आता इकडे आलो की आठवण. हे बहुतेक इथले ज्वेलरी मार्केट आहे. सगळी ज्वेलरीची दुकानं दिसत आहेत. त्या गल्ल्या एक मिनिट कॉल आला. हे राम भंडार प्रचंड गर्दी आहे. 3 पुरी 3 कचोरी आणि जलेबी आता इथे खाल्ली जाईल. पूछ ले कौन सा नंबर चलेगा चल रहा है पूछ ले. या बनारसच्या गल्ल्यांमधून फिरताना खाण्यापिण्याची खूप दुकानं आहेत. जसे हे राम भंडार जे सांगितलं ते आहे. तिथे खूप गर्दी जवळजवळ वेटिंग होती. 40वा नंबर होता आमचा आणि 40 नंबर बघू शकता एक गोष्टी पिण्याच्या. बघा ना जुनी घरं आहेत की खूप जुनी घरं आहेत. श्रीजी स्वीट्स आणि मिल्कमध्ये आता मलई खाल्ला जाईल. या गल्ल्यांमधून फिरत आता आम्ही पोचलो आहोत घाटावर, जिथे आता थंड पाण्यात गंगा स्नान केलं जाईल. आणि गंगा स्नान केल्यानंतर कपडे घालून आम्ही काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जाणार आहोत. काही मंडळी आमची येत आहेत मागून. काशीधाम हल्का हल्का इस तरफ आ जाओ. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. शंभू महादेव की जय. हर हर गंगे करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान स्वरून बुद्धी आराध्य मूलेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख हे पाठवी माझा काढा. हे रंबा गणनायका.
महाकालेश्वर पानी बोलो फिर देगा महाकालेश्वर हे काशी विश्वनाथ कॉरिडॉर आहे. लेडीज ने दोनों एकदम अमूल अमूल हे ना बाबा मी एकटा अरविंद कोंडरे हे महाकालेश्वर कॉरिडॉर, अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती. आमचं दर्शन झालं आहे, पण आता बेसिकली आम्ही जस्ट बाहेर आलो आहोत. आतमध्ये फोन अलाउड नाही आहे. पण आता जेवढं वरपर्यंत जाता येईल तेवढं जिथपर्यंत आतमध्ये दाखवता येईल तिथपर्यंत आपण आतमध्ये जाणार आहोत. खूपच भक्तिपूर्ण वातावरण आहे इथे. ज्ञानवापी मस्जिद पण तिथे, म्हणजे जो नंदी आहे काशी विश्वेश्वर मंदिरातला, त्याचं जे मुख आहे ते ज्या दिशेला आहे तिथे ती ज्ञानवापी मस्जिद आहे, ती देखील बघितली. शक्य झाल्यास आपण या कॉरिडॉरमधून पुढेपर्यंत जाऊ. इकडनं लाईन होती आज जवळजवळ 2-2.5 तास. लाईनमध्ये लागल्यानंतर दर्शन झालेलं आहे. हे जे शिखर दिसतंय ज्याच्यावरती त्रिशूळ आहे ते काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. आतमध्ये पण एक मोठा कॉरिडॉर आहे, पण या गेटनंतर आता उलट आतमध्ये जायला देत नाही. मोबाईल बाहेर असल्यामुळे मी आतलं शूट करू शकलो नाही, तरी देखील काही फोटोज आतले काढले आहेत आम्ही, ते मी जरूर शेअर करेन. खाण्यापिण्याची खूप उत्तम सोय आहे. उडुपी टू मुंबई हे फास्ट फूड कॉर्नर प्लस भारत मातेचं इथे देखील मंदिर आहे. हे असं उंचावर बसलं आहे आणि खाली आहे
तो गंगा तट. या मला वाटतं इथे पुन्हा एकदा फुर्सतमध्ये यावं लागेल. कमीत कमी एक 4-5 दिवसासाठी राहायला इथे यायचा प्रोग्राम करतो आहे विथ फॅमिली. बघूया कसं जमतं ते. काशीचा घाट हा ललिता घाट आहे. इथे घाटच घाट आहेत सगळीकडे. काशी तसं खूप छान आहे, फक्त स्मेल जे येतो जे ह्युमन बॉडीज हे करतात तर तिकडेचा जो स्मेल येतो स्मेलनी जरा अनकम्फर्टेबल व्हायला. पशुपतीनाथ मंदिर ते मला जायचं आहे. मी नेपाळचं मी प्लॅनिंग करतो आहोत. ललिता घाट. अच्छा इधर पशुपतिनाथ मंदिर कौन सा ये है? हाँ ये देखो ऊपर से पशुपतिनाथ के ये वाला है क्या? मंदिर बंद है वहाँ से वरती. आता आम्ही ही बोट केलेली आहे. त्या बोटने आम्ही आरती पण बघणार आहोत, गंगा आरती. गंगा आरती करण्यासाठी पर्सनल स्वतःची बोट असणं खूप मजेशीर असणारं एक्सपिरियन्स, एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स. आमचे अश्विन भाऊ ऑलरेडी बोटीत बसून आलेले आहेत दुसऱ्या घाटातून इथपर्यंत आम्हाला न्यायला. क्या? तुम लोग नहीं लेके जा सकते प्लेन में? हाँ पेन लेकर उकट में वेट होएगा उसका. इधर लेके जा सकते हैं. लहरी का बोटल जा सकता है. वेट हो जाएगा ना. क्या मिलेगा ना अपने को घाट पे मिलेगा. पुन्हा एकदा टाइमलॅप्स लावणार आहे. चरणजी अशोक भाई हे अशोक आहे तो चरणजींचा माणूस आहे. त्यांनी आमची खूप चांगली व्यवस्था इथे केली. अशोक इथलाच मूळ रहिवासी आहे. हेमंत हे हेमंत भाऊ आमचे. हे 80 घाट आहे, त्याला 80 घाट असं म्हटलं जातं. अहिल्याबाई होळकर घाट आहे, गणेश घाट आहे. जिथे मेन आरती होती त्या घाटचं नाव काय? वेगळंच आहे, विचार ना त्यांना. बबुआ पांडे घाट असे 80 घाट आहेत. मूवी हो रहा है, कोई मूवी का शूटिंग हो रहा है.
जैन मंदिर घाट. खूप सुंदर हा अनुभव आहे. वक्रराज घाट खूप सुंदर अनुभव आहे हा. बोटीतून सगळे घाट एकत्र फिरण्याचा. आणि हा लाईट हाऊस देखील आहे. नाही लंबे नको. आला. जलपरी नावाची बोट आहे ही. ते बरंच फेमस आहे या वॉच टॉवरच्या बाजूला. काशी विश्वेश्वर मंदिर आहे. त्याचा बॅक गेट आहे. त्याच्या बाजूला मणिकर्णिका घाट. मणिकर्णिका घाटवरती ॲक्च्युली जगात सगळ्यात बिझिएस्ट स्मशान म्हणू शकतो. म्हणजे ओव्हरऑल दिवसातून 250-300 चिता इथे जळतात असं म्हटलं जातं. कारण आम्ही काल फिरतानाच आम्हाला 10-15 चिता दिसल्या होत्या. अगदी काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूलाच आहे हा मणिकर्णिका घाट. आता ही बोट आमची त्या ब्रिजपर्यंत जाणार आहे आणि पुन्हा येणार आहे. इथे एक मंदिर आहे खूप इंटरेस्टिंग आहे. मी काल पण दाखवलेलं. थोडं टिल्ट वाटत असेल. याला करवट महादेव म्हणतात. ते मंदिर असं टिल्ट झालेलंच आहे. टिल्ट झाल्यामुळे त्याला करवट महादेव म्हणतात. नमो घाटवर असं लहान मुलांना खेळण्यासाठी बरंचसं काय काय आहे. एक फिरण्यासाठी जागा आहे ही. ना पब्लिक आहे बोटींमध्ये. इथे पब्लिक आहे प्लस तटावरती पण तेवढीच पब्लिक. हलू नकोस.
फेकू नको. धीरे आराम से छोड़ दीजिए. आराम से सर. विवेक दे माझ्याकडे. विवेक हा टाक टाक. हर हर गंगे. हे आम्ही पेटवलेले दिवे अजूनही आहेत. घाटाच्या त्या दिशेला पण दिवे पेटलेले आहेत. मालूम तो पड़े आजूबाजू का कैसा है, क्या परिसर क्या है. मंदिर जाना है. मोबाइल बड़े बैग कितने फर्क किया. शिवा कई ठो बनाना है. नहीं मैं भाग रहा हूँ. मेरे को क्षमता नहीं देने की. टोटल बनाना पांडे आगे बाहर कितना डाल देगा बताएंगे. वो डिसीजन आप करेगा कितना खाना है. बट हमको पता नहीं ना कितना डालना चाहिए. पहली बार दिया हिसाब दिया भाव. पहली बार एक गर्दुल्ला है हमारे पास, लेकिन हिसाब दिया. वो भी काफी सर के बाद है. नाम बताया दिया बादाम. एक कचरिया बादाम. केसरिया बादाम ठंडा ही है. ऐसा ऐसा नहीं घुमाने का. बंद करो. मंदिर परिसरात आज आम्ही 300 रुपयाचं तिकीट काढून आलो आहे आणि त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ काढायला इथे अलाउड आहे. ॲक्च्युअल मंदिर मला ॲक्च्युअल मंदिराचं दर्शन देतो. हे आहे जे गोल्डन दिसतं ते काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. एक्स्ट्रा झूम कॅमेरा याच्या पुढे मोबाईल अलाउड नाही आहे. मित्रांनो आता ही टूर इथे संपते. टूर संपत नाहीये. नाहीये. आता याच्यानंतर आम्ही ॲक्च्युली एका लग्नाला जाणार आहोत. चरणजींचे एक मित्र आहेत, त्यांचं चरणजींचा स्टाफ आहे ॲक्च्युली. त्यांची मजा आहे. त्यांचे लग्न आहे इथे UP-मध्ये, जिथे आम्ही ट्रेन पकडून जाणार आहोत. तर ऑफिशियली बाकीचं सगळं संपलं आहे, पण तिथे काय वेगळं असेल तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवून दाखवला जाईल. प्रयागराज में तोपर्यंत बाय बाय. बाय बाय वाराणसी. बाय बाय वाराणसी करो. बाय बाय वाराणसी. बाय बाय वाराणसी. बाय बाय वाराणसी. बाय बाय वाराणसी. हे तर सरनाथ पहुंची